विद्यापीठाच्या माध्यमातून मला जर शिकायचं आहे, हा विषय मला शिकायचा आहे आणि मला मिड लाईफ क्रायसिस दिसत आहेत आता माझ्या आयुष्यातले, आणि मला असं वाटतं की आता मला प्रोफेशनली इन्सिक्युरिटी क्रिएट होते आहे, AI मी जर नाही शिकलो तर, आणि मला शिकायचं, तुम्ही मला काय सल्ला द्याल? तर आपल्या इथे आपण 2-3 उपक्रम इथे घेतलेले आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की मायक्रोसॉफ्ट बरोबर आपण एक AIचं प्रशिक्षण चालू केलेलं आहे. ते अगदी 30 तासाचं प्रशिक्षण आहे. त्याच्यातून तुम्हाला बेसिक टूल्स कसे वापरायचे Azureवरती आहे. सिमिलरली असे बरेचसे टूल्स आहेत, त्याच्यावरती छोटे छोटे प्रोग्राम्स ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे. पण अनेकदा असं होतं की ऑनलाईन माध्यमातून लोकांना मोटिवेशन तेवढं राहत नाही आणि 90% लोक सोडून जातात. म्हणून आपण टीचर बेस्ड सिंक्रोनस मोडमध्ये आपण ते घेतो आहे. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की युनिव्हर्सिटी त्याच्यासाठी ₹5 सुद्धा चार्ज करत नाहीये कोणाला. आम्ही त्याच्यासाठी सुद्धा फंडिंग एका एजन्सीकडून आणलेली आहे आणि आता आम्ही ते धोरण घेतलेलं आहे. माझी 17 जणांची टीम रोज सातत्याने लोकांपर्यंत पोचते आणि त्यांना सांगते की तुम्ही हे प्रशिक्षण घ्या. हे बेसिक लेवल्स आहे. दुसरं जे आहे ते आम्ही GIZ नावाची जी एजन्सी आहे, जर्मन इंटरनॅशनल एजन्सी, त्यांच्याबरोबर आपला एक करार झालेला आहे आणि त्याच्यात 4 देश आपण याच्यामध्ये हे काम करत आहेत कोलॅबोरेशनमध्ये. त्याच्यात जर्मनी एक आहे, भारत एक आहे, बांगलादेश आणि व्हिएतनाम, असे 4 देश. या सगळ्यांच्या माध्यमातून आपण मायक्रो क्रेडिट्स ऑन AI आपण महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ याचं पुढाकार घेत आहे. वी आर द लीड एजन्सी फॉर दॅट. आणि त्याच्या माध्यमातून मायक्रो क्रेडिटचे प्रोग्राम्स आणतो जे कुठल्याही अभ्यासक्रमात जाऊ शकतील असे आपण डेव्हलप केलेले. तिसरा जो हाय एंड जसं मी सांगते तर त्याच्यामध्ये आपण MTech प्रोग्राम्स चालू केलेले आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये. आणि मला सांगायला आनंद वाटतो की पुण्यामध्ये आता साधारण 60 मुलं आपल्याकडे MTech प्रोग्राम या विषयावर करतात. जे सायबर सिक्युरिटी आहे, AI, बिग डेटा, असे सगळे एरियाज त्याच्यामध्ये कव्हर्ड आहे. आणि त्यातले 90% जे पार्टिसिपंट्स आहेत प्रोग्राममध्ये ते 5 वर्षाहून अधिक एक्सपिरियन्स असलेली लोक आहेत. 5 ते 25 वर्ष असा एक्सपिरियन्स असलेली लोक आहेत. आणि मला असं वाटतं तुमच्यासारखी प्रोफेशनल्स पण बरेचसे इन्फोसिस वगैरे अशा मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये काम करणारी लोक आहेत. आणि आपण क्लासेस सकाळी 7:30 ते 9:30 घेतो आणि सॅटर्डेजना आपण पूर्ण लॅब्स करतो ज्या दिवशी त्यांच्या सुट्ट्या असतात. तर आणि आता राष्ट्रीय पातळीवरती पण AICTEचं धोरण असंच आहे, कारण मी AICTEच्या व्होकेशनल बोर्डवरती पण आहे. चेअरमन बरोबर डिस्कशन करताना सुद्धा हे जाणवलं की लोकांना शिक्षण द्या, पार्ट टाइम आहे, फुल टाइम आहे हे न म्हणतात तेवढे तास कंप्लीट होतात का आणि त्यांना शिकता येतं का हे महत्वाचं आहे. तो कधी करतो हे महत्वाचं नाही आहे. आणि सिंक्रोनस मोडमध्ये घ्या जिथे टीचर आहे, टीचर आणि स्टुडंटचं इंटरॅक्शन होतं, कारण हे शेवटी टेक्नॉलॉजी आहे आणि टेक्नॉलॉजी स्किल्स मध्ये त्याचा रूपांतर होतं, कारण यू हॅव टू यूज इट. जोपर्यंत तुम्हाला वापरता येणार नाही त्याच्यातून छोटे छोटे प्रोग्राम्स करता येणार नाही. आणि त्याच्यातूनच मला असं वाटतं डोमेन स्पेशलिस्ट तयार होतील की एखादा तुम्ही मीडियाचं स्पेशलिस्ट आहात किंवा डॉक्टर आहात किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहात, तर मॅन्युफॅक्चरिंग ज्याला आपण इंडस्ट्री 4.0 म्हणतो, तिथे एखाद्या शॉप फ्लोअरवरती डिफेक्ट येणार आहे एखाद्या मशीनमध्ये, ते प्रेडिक्शन करण्यासाठी जर का तिथला फ्लोअर सुपरिंटेंडंट हा सक्षम झाला तर मला असं वाटतं की आपण खूप क्रांती घडवू शकतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.